नमस्कार मित्रांनो, पेस्टल रंगाद्वारे स्मरणचित्र कसे काढायचे याच्या सोप्या पद्धतीने आपण आज बघणार आहोत. स्मरणचित्राचा विषय आपण घेणार आहोत की फुले विकणारी स्त्री व विकत घेणारे आजी आजोबा व सोबत त्यांचा नातू, असला हा विषय आपण सोप्या पद्धतीने कसा रंगवायचा याची सोपी पद्धत आपण पेस्टल रंगाद्वारे, पेस्टल हे माध्यम वापरून आपण करूया. त्यासाठी आपल्याला प्रथमतः पेन्सिल रेखाटन हे पूर्णपणे व्यवस्थित करून घ्यावं लागेल. आपण पेन्सिलद्वारे स्त्रीचं पहिलं स्केच आपण या ठिकाणी करतो आहोत. पूर्णपणे त्याचा दुकानाचा पार्श्वभूमी, दुकानाची बैठक या ठिकाणी पूर्णपणे दाखवावं. नंतर हळूहळू पुढील स्केचकडे आपण वळूया आणि पूर्ण स्केच व्यवस्थितरित्या आउटलाईन, त्याची ठेवण, हालचाली याकडे आपण बारीक लक्ष दिले पाहिजे. आणि जवळजवळ आकृत्या कशा काढायच्यात हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी काढावं लागेल. प्रथम आपण आजोबांची एक स्केच केलेला आहे, त्याच्यासोबत एक मुलगा माळ विकत घेतो आहे. नंतर पुढील स्केच आपण स्त्रीचे काढतो आहोत. व्यवस्थित आउटलाईनद्वारे, पेन्सिलद्वारे कच्चं स्केच आपण या ठिकाणी करतो आहोत. नंतर आपण पार्श्वभूमी, आजूबाजूचा परिसर, घरे वगैरे, त्यानंतर बाजारात काही दृश्य असतात, छोट्या छोट्या आकृत्या कशा काढायच्या त्या सुद्धा आपण काढूया. आजूबाजूचा परिसर, नंतर स्केच पेनद्वारे आपण हे पूर्ण चित्र व्यवस्थित रफ करून त्याला आउटलाईन करणार आहोत. पूर्ण ब्लॅक स्केच पेनद्वारे सर्व चित्राला आपण आउटलाईन केली गेली पाहिजे. मात्र पेस्टल रंग जर आपण वापरतो आहे तर पेस्टल रंगाला अगोदर आउटलाईन आपण करून घ्यायची आहे. पूर्ण चित्राला आपण आउटलाईन करूया. छोट्या छोट्या आकृत्यांना सुद्धा आपण आउटलाईन ब्लॅक स्केच पेन करत आहोत. आजूबाजूचा परिसर, झाडे, घर हे सुद्धा आपण चित्रासोबत आपल्याला दाखवावं लागेल. अशा पद्धतीने आपण पूर्णपणे आउटलाईन केल्यानंतर व्हायलेट रंगाचे आपण या ठिकाणी साडीला आपण रंग देतो. त्या रंग देताना आपण डार्क रंगाची शेड अगोदर घ्यायची आहे. आपण एका बाजूला डार्क रंगाने कापडांवरचे जे घड्या आहेत त्यासुद्धा बारीक बारीक फोल्ड, डार्क मिडल लाईट याद्वारे आपण त्या दाखवायच्या आहे. म्हणजे त्याच्याद्वारे आपल्या चित्राला हे छायाप्रकाशाने उपयोगपणा येत असतो. तर व्हायलेट रंगाने आपण पहिल्याने केसरीचे पूर्णपणे साडीला आपण देऊया. व आजूबाजूचे जे फोल्ड आहेत ते व्यवस्थितरित्या आपल्याला दाखवायचे आहे. नंतर केसांचा रंग, चेहऱ्यावरील स्किन कलर, हातापायांना, चेहऱ्यांना
ते रंग आपण दाखवतोय. पुढील आकृतीसाठी आपण वेगळा रंग घेऊन त्याला सुद्धा छायाप्रकाशाद्वारे आपण रंगकाम करतोय. त्याच्यात सुद्धा आपण कपड्यांवरील घड्या ह्या डार्क मिडल लाईट याद्वारे दाखवायचे आहे. दाखवताना त्याच रंगाला आपण डार्क लाईट करून घड्या दाखवू शकतो. वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे रंग जरी आपण वापरले तरी त्यातले आपल्याला डार्क मिडल लाईट हे रंग आपण ते वापरले गेले पाहिजे. नंतर मुलाच्या पूर्ण कपड्यांना आपण रंगकाम करूया. पॅन्टचा कलर वेगळा आणि शर्टचा वेगळा जरी असेल तरी डार्क मिडल लाईट आपण दाखवून त्याचे भाग हे वेगवेगळ्या पद्धतीने दाखवू शकतो. वेगवेगळी आकृती जरी असेल तरी वेगवेगळ्या रंगाद्वारे आपण रंगसंगतीचा वापर करून वेगवेगळ्या पद्धतीने सोपी पद्धत वापरून कपड्यांवरील घड्यासुद्धा दाखवू शकतो. चित्राला वास्तववादीपणा कसा आणावा यासाठी जर आपण शेडलाईटचा प्रभावीपणे वापर केला तर आपले चित्र हुबेहूब या ठिकाणी वाटू शकते. आणि जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी डार्क मिडल लाईट या रंगाचा वापर या प्रत्येक रंगाचा वापर कसा करावा हे या व्हिडिओमध्ये बघायचे. त्यात चेहरा, हात, पाय याला स्किन कलरचा वापर करायचा आहे आणि त्यात सुद्धा त्यांनी डार्क मिडल लाईट हा वापर झाला पाहिजे. केसांसाठी काळा रंगाचा वापर करायचा. छोट्या आकृत्यांना सुद्धा फिकट रंगामध्ये आपण वेगवेगळे रंग भरून ते भासवण्याचा प्रयत्न करायचा आहे. नंतर पार्श्वभूमीला रंगवत असताना मानवाकृती गडद आणि पार्श्वभूमी ही फिकट रंगाची दाखवल्यामुळे चित्राला उठाव येतो आणि पार्श्वभूमी पूर्ण आपण फिकट रंगामध्ये जरी असेल तरी त्या ठिकाणी आपण छायाप्रकाश हे दाखवले गेले पाहिजे. घरं, झाडे, डोंगर अशा पद्धतीची पार्श्वभूमी जर आपण त्या ठिकाणी घेतली तर चित्राला हुबेहूबपणा प्राप्त होतो आणि स्मरणचित्रसुद्धा प्रभावी होते. यात आपण शेडलाईटचा वापर हा प्रत्येक भागात प्रत्येक आकारामध्ये जर केला तर चित्राला एक बोलके रूप प्राप्त होते. फुलांच्या टोपल्या व्यवस्थित रंगवून घ्यायच्या आहे. नंतर बसल्या ठिकाणी पार्श्वभूमी ती एका वेगळ्या रंगात बसण्याचं आसन हे सुद्धा आपण रंगवूया. त्यात पडलेली शेड लाईट ही आपण दाखवलं पाहिजे. नंतर दुकानाचा काही भाग असतो तो कशा पद्धतीने फिकट रंगामध्ये आपण दाखवून तो सुद्धा पूर्ण करायचा आहे. त्यात सुद्धा आपण डार्क मिडल लाईटचा जो भाग आहे तो दाखवायचा आहे. आजूबाजूचा परिसर, पार्श्वभूमी पूर्णपणे व्यवस्थित हे दाखवून घेऊया. नंतर आकाशी रंगाचा आकाशी भाग, आकाशी रंगाने झाडे, आजूबाजूचे झुडपं, जमिनीचा रंग त्याला मिक्सिंग कशी करायची हे या पद्धतीने आपण बघणार आहोत. त्याला सुद्धा डार्क
भाग आपण दाखवल्यामुळे छायाप्रकाशाचा आपल्याला त्या ठिकाणी भाग दाखवता येतो. कपड्यांवर सुद्धा आपण डार्क भाग दाखवायचा आहे. त्यानंतर फुलं, टोपलीमध्ये फुलांच्या माळा, याच्यासाठी आपण वेगवेगळे रंग वापरावेत. अशा पद्धतीने पूर्णपणे आपण एक एक रंगामध्ये छायाप्रकाशाचा भाग जर आपण दाखवला तर चित्र हे व्यवस्थित प्रभावी होते. आणि नंतर पांढऱ्या रंगाने आपण ज्या घड्या आपण त्या ठिकाणी दाखवलेल्या आहेत तर त्या आपण व्यवस्थित त्याला मिक्सिंग करून पूर्ण छायाप्रकाश कसा हायलाईट टाकायचा हे आपण पांढऱ्या रंगाद्वारे दाखवायचे आहे. या पद्धतीने या ठिकाणी स्मरणचित्राचा भाग पूर्णपणे रंगवून झालेला आहे. असले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा व शेअर करा.